राज्यात 75 वातानुकूलित नाट्यगृहे उभारणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। ही सर्व नाट्यगृहे सौर ऊर्जेवर चालवणार असून रंगकर्मींना स्वस्तात उपलब्ध होतील असेही ते म्हणाले। सांगलीत शुक्रवारी 100व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ त्यांच्या हस्ते रोवण्यात आली। यावेळी ते बोलत होते। पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यवाह अजित भुरे, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, 100व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल, 99व्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, अभिनेते विजय गोखले, अभिनेत्री सविता मालपेकर आदी यावेळी उपस्थित होते। मुनगंटीवार म्हणाले, शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यात मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे पुनर्जीवन केले जाणार आहे। त्यासाठी 36 जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी दिला आहे। 100व्या संमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यसंस्कृतीला पुन्हा चांगले दिवस आणेल। या संमेलनाच्या राज्यभरातील कार्यक्रमांसाठी 9 कोटी 33 लाखांचा निधी दिला आहे। राज्यात 86 नाट्यगृहे आहेत, पण त्यापैकी फक्त 12 सुस्थितीत आहेत। उर्वरित ठिकाणी बसवती नाही। त्यांचा आढावा घेऊन चांगली नाट्यगृहे अल्पदरात देण्याचा प्रयत्न आहे। 36 जिल्ह्यात जाणता राजा नाटक सादर केले जाणार आहे।